खेड तालुक्यातील अलसुरे येथे 1.5 दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी गुरुवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली। विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान भोसते पाटीलवाडीतील मंगेश पाटील हा तरुण जगबुडी नदीत पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, विसर्जन कट्टा पथक आणि खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र अपघातग्रस्त युवकाचा पत्ता लागलेला नव्हता। या दुर्घटनेनंतर खेड तालुका प्रशासन, पोलीस विभाग, तहसीलदार व प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झाले। शिवसेना उपनेते आणि माजी आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। एनडीआरएफ, पोलीस प्रशासन, नगरपंचायत खेड तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक शोधकार्य सुरू आहे। करजी, अंजनी मेटे, अलसुरे खुर्द, शिव आणि निळीक ह्या किनारपट्टी प्रदेशात सातत्याने तपासणी केली जात आहे। भर पावसातही प्रशासन मृतदेह शोधण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत आहे। दरम्यान या दुर्घटनेदरम्यानचा एक युवक पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। घटनास्थळी उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये टिपलेला हा व्हिडिओ पाहून परिसरातील नागरिक भावुक झाले आहेत। विशेष म्हणजे मंगेश पाटील यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते। हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा गावात आहे। आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। 24 न्यूज रत्नागिरी, खेड। बघू शकता अलसूरची गणपती विसर्जन करायला आल्यात लोक, आणि ही आता एक माणूस एक दुबालोय त्यांना तो एक जण माणूस आता इकडे वाहत गेलोय, दिसतोय वाहते अजून। बघा आम्ही त्याला आवाज हात वरती करा, हो मुंडी वरती करून जायचं, जावा तिथे खाली, तिथे तारा लागल पुढे जावा आरामात, जास्ती हातपाय मारू नका। एक माणूस वाहलोय तर खालती जातोय। अलसूरच्या कोपऱ्यावर एक माणूस आता बुडालोय, एक माणूस आता बुडालो, तो काय निघाय नाही, त्याचा भाऊच बघा ते रडतंय, दिसतंय त्याचा भाऊच आहे, रडते कलती बसलोय तो बनियानवरती। जवळपास बुरायची ती इथे लांब आलो हातोलीवरती, तो एक जण बुडालोय, तो काय अजून निघालो नाही काही। हो एक माणूस अजून हावतोय, बऱ्याचपैकी लांब गेलोय। जावा सरळ, सरळ सरळ भागत जावा त्या। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।